चिंतिता तयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी तुहा पंढरीचा राणा पुसासा 18 जना वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे तुहा पंढरीचा राणा पुसासा 18 जना विठ्ठल विठ्ठल करू प्रथम दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने जगेला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू भावाजी सद्गुरुदास तुका महायोग पीठे तटे भीमरत्यम परम पुंडरीकाय दातृ मुनींद्रे समादिष्ट तिष्ठन्त महानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास दयाची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी थोडं जास्त जास्त विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी
प्रेम सुख. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु जगदवंदे महाराष्ट्र भूषण देहनिवासी सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाचा अभंग असून या अभंगामध्ये तुकोबाराय भगवंताची ओळख करून देतात आणि भगवंताच्या नावाचा मोठेपणा, देवाच्या नावामध्ये किती मोठी पावर आहे या अभंगामध्ये सांगतात. चालू असला अखंड हरिनाम सप्ताह, नामयज्ञ, ज्ञानयज्ञ, अन्नदान यज्ञ बाबाच्या या वृद्धपन दिनानिमित्त क्रमांकाचा या वर्षी या वृद्धापन दिनाचा 36 वर्षापासून हे कार्यक्रम चालू आहे महाराज. 36 वर्षापासून आणि मोठ्या दिव्य भव्य स्वरूपामध्ये पवित्र अंतकरणाने आमचे चक्रवार सावकार साजरा करतात. ब्रह्म विष्णू महेश केवळ भगवंतानी अवतार यांना जन्म केवळ याच कार्यासाठी दिला आहे महाराज. रात्रंदिवस आणि अहोरात्र या कार्यासाठी आमचे जगन्नाथ चक्रवार, रामकृष्ण सावकार चक्रवार आणि स्वर्गीय विठ्ठल सावकार चक्रवार हे महाराज यांनी केवळ परमार्थासाठी धर्म कार्यासाठीच त्यांचा जन्म झालेला आहे. किंवा रात्रंदिवस हे कार्य करतात महाराज. किती भाग्यवान आहेत. आणि या कार्यासाठी अजून दुधात साखर आमचे गणेशजी गादेवार सावकार ज्यांच्या नावातच गणेशानंद, गणेश सावकाराचं नाव घेतल्याबरोबर आम्हाला खूप मोठा आनंद वाटतो. आता हे अशी एक चौकाळा जमलेला आहे महाराज. आणि या सर्वांच्या एकत्रित विचारानं, एका मनानं, पवित्र अंतकरणानं धर्म कार्य, देशाच्या कार्यासाठी अहोरात्र हे झिजणारे माणसं, प्राणपणाला लावणारी माणसं आहेत. हे अहोरात्र सेवा करतात आणि असा दरवर्षी उत्सव घडून आणतात. आज सर्वसामान्य जीवासाठी जीवन कल्याणाची साधना म्हणजे धर्म कार्य हे मायबापांनो. आणि आता या काळामध्ये, या कलियुगामध्ये धर्मासाठी जागृत राहणं, धर्मासाठी अहोरात्र कार्यक्रम करणं आणि लोकांना प्रवृत्त करणं, धर्माची काय आचारसंहिता आहे, धर्माबद्दल अंतःकरणामध्ये प्रेम, देशाबद्दल प्रेम हे निर्माण करणं हे अतिशय गरजेचं आहे मायबापांनो. आणि या उदार अंतःकरणातल्या या उदार दात्याकडून ही सेवा घडते. कसं धर्म कार्य करत असताना निरपेक्ष असावं लागतं महाराज. आणि हे निरपेक्ष आहे. मुख्य धर्म कार्याचं बीज काय असेल तर निरपेक्षता. जी निरपेक्षता, ज्या अंतःकरणामध्ये निरपेक्षता आहे तेच माणसं धर्म कार्य करू शकतात. आणि धर्म कार्य करत असताना त्यांच्या सोबत त्यांना सहकार्य करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. लक्षात घ्या मायबापांनो. आज एवढं मोठं इथं गोपालन गोशाळा आहे. आज एवढ्या गायींची सेवा करणं, हे सतत कार्यक्रम करणं हे काही सोपी गोष्ट नाही. सगळ्याला एकत्रित आणणं आणि सगळ्याकडून हे सेवा करून घेणं हे फार मोठं पुण्याचं आणि धर्मकार्याचं काम आहे. आणि ह्या उदार अंतःकरणातल्या या आमच्या या चक्रवार सावकाराकडून घडतं. यांच्या गुरुची काहीतरी कृपा आहे, यांच्या पाठीशी पुण्य आहे. आणि खरंच मला त्यांची सेवा बघत असताना मला लक्षात आलं महाराज, मी पंढरपुरामध्ये सुद्धा त्यांची सेवा पाहिलो. गुरूंच्या दरबारामध्ये पत्रवाळ्या काढण्यापासून झाडू मारण्यापासून एक सेवा हा दारवंटा. आमचे गोपालसिंग महाराज ठाकूर लोहगावकर यांच्या दरबारामध्ये, यांच्या मठामध्ये अंतःकरणपूर्वक सेवा करतात. खरीच त्यांच्यावर गुरुकृपा आहे हे मला लक्षात आलं. की एवढी सेवा घडते, एवढं धर्मकार्य घडतं, त्याच्या मागे पाठीशी पुण्य, आई वडिलांची कृपा आणि गुरुकृपा असल्यामुळं, बाबाची कृपा असल्यामुळं दरवर्षी ही सेवा घडते.
हे कसं आहे लक्षात घ्या बाबांनो, हे कार्य हे चंद्र सूर्य अशोकना आपल्याला शिल्लक ठेवणारं कार्य आहे. तुम्ही प्रॉपर्टी घ्या, बंगला बांधा किंवा अजून काही तुम्ही किती जरी कमाई करून ठेवली, त्याच्यामुळे आपलं नाव शिल्लक राहील, अजिबात राहणार नाही. 13 दिवस झाले की आपलं नाव संपलं, 14व्या दिवशी आपलं कोणी नाव घेत नाही. पण धर्म कार्य असं आपण उभा केल्यानंतर त्यांची कीर्ती उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे एक मरणची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. लक्षात घ्या बाबांनो, जर जीवनामध्ये आपल्या कीर्ती कमवायचं असेल, आपलं गाव, आपलं नाव आपल्या एका घराने किंवा गावानं नाही, कमीत कमी आपलं नाव तालुक्यात, कमीत कमी तालुक्यात नाव आपलं व्हावं, कमीत कमी आपल्या जिल्ह्यात नाव व्हावं, आपल्या देशात नाव व्हावं. हे कीर्ती आपल्या जीवनामध्ये शिल्लक राहणारी कीर्ती आहे. हे शिदोरी आहे आपली. आज ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय या संतांची कीर्ती आज आजरामर कशामुळे आहे? त्याचं काय कारण असेल? धर्म कार्यासाठी रात्रंदिवस महाराज त्यांनी घरावर तुळशीदळ ठेवलंय. संसाराच्या नावे घालून या सुने वाढत हा पुण्य धर्म केला. हरिभजनी हे धवळले जग, सुखविला लाग कळीकाळाचा. एक तर आपल्या सोबत शिदोरी हे सेवा केलेली आपल्या सोबत शिदोरी येते आणि आपलं नाव म्हणजे चंद्र सूर्य आहेपर्यंत आजरामर राहतं. आपण ज्याच्यासाठी करतो, आलं का लक्षात? आपली रात्रंदिवस ज्याच्यासाठी मरमर करतो प्रपंचासाठी, ते लोक आपल्या स्वार्थासाठी आपल्या हातात कारभार आहे, पैसा आहे, तोपर्यंत आपलं नाव घेतात. जोवरी चलनगा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची या काजा, इंद्रिय मावळले आला बाबूला जा. विचार करा, आपल्या घरातले माणसं प्रेम करत नाही असं नाही, सगळेच प्रेम करतात घरातले माणसं, पण ते कशासाठी? आपल्या हातात कारभार असो, पैसा असो. धनवान माणसाला जगात मान्यता आहे, पण देव त्या माणसाला मानतो का? संत मानतात का? नाही. त्यांचं कार्य चांगलं असेल तर मानतात, संपत्ती असली म्हणजे मानतात काही निश्चित नाही. आपल्या घरातले मानतात, प्रेम करतात, पण आपल्या हातात पैसा कारभार आहे तोपर्यंत मानतात. पण आपण हे सामाजिक सेवा केल्यानंतर, धर्म कार्य केल्यानंतर, धर्माची सेवा केल्यानंतर, देशाची सेवा केल्यानंतर आपलं नाव दगडाच्या ह्याच्यात करून ठेवतात महाराज लोक. चंद्र सूर्य अशोकना आजरा मारत उभारीला ध्वजे तिही लोकावरी, आईशी चराचरी कृती जानती, तेहे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. संत महात्म्यांनी असं कार्य केलं मायबापानो, त्यांची आज चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कीर्ती. तिन्ही लोकांमध्ये स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तिन्ही लोकात त्यांची कीर्ती आजरामर आहे. याही भूमंडळा माझी की, याही भूमंडळा माझी की, याही भूमंडळा माझी की, याही भूमंडळा माझी की. ओ तुकामणी गाले वैकुंठी सोहळा, तुकामणी गाले वैकुंठी सोहळा, तुकामणी गाले वैकुंठी सोहळा, तुकामणी गाले वैकुंठी सोहळा. याही भूमंडळा माझी की, याही भूमंडळा
शास्त्रामध्ये सांगून ठेवलंय, वैकुंठात त्यांचा सोहळा गाजतो महाराज. आणि याही भूमंडळा माझी कीर्ती, असं जीवनामध्ये कार्य शिल्लक ठेवावं, असं जीवनात कार्य करावं मायबापांनो. आणि या कार्यामध्ये उत्कृष्ट असं ज्यांच्या मुखातून आपण रोज भागवत कथा श्रवण करतो, प्रवीण महाराज पार्टीकर उत्कृष्ट यांच्या मुखातून आपण भागवत कथा श्रवण करतो महाराज. रसाळ वाणी, आणि अशा रसाळ वाणीतून आपल्याला भागवत कथा श्रवण करायला मिळते. तसेच या कार्यासाठी उपस्थित असलेले आमचे विनेकरी बाबा यांची खूप दिवसापासून इथं सेवा आहे. नाव काय बाबा? शिवाजी महाराज व त्यांचे आमचे गणेश महाराज, उद्धव महाराज, उत्कृष्ट गायनाचार्य योगेश महाराज, निवृत्ती महाराज, उत्कृष्ट मृदंगाचार्य विकास महाराज, आमचे तांदुळकर बाबा आहे, आमचे YouTube चॅनल वाले दीपक महाराज, चंपतराव डावकरे दादा, डावकरे पाटील. चांगल्या पद्धतीने आणि उत्कृष्ट कार्य चालू आहे मायबापांनो. आणि या सेवेसाठी घेतलेल्या अभंगामध्ये तुकोबारायांनी सांगितलं की या जगामध्ये प्रत्येक माणसाला भेव आहे. प्रत्येक माणसाला कुणाचं भेव आहे? काळाचं भेव आहे महाराज. काळाची सत्ता पूर्ण विश्वावर आहे. आणि ह्या विश्वावर सत्ता असल्यामुळं प्राण्यापासून, माणसापासून, गरीब असो, श्रीमंत असो, आमदार असो, मंत्री असो, पंतप्रधान असो, पण सर्वांनाच महाराज काळाची भीती आहे. नाही की नाही बोला? काळाची भीती नाही असा या जगात मनुष्य नाही. काळाची सत्ता पूर्ण जगावर आहे की नाही? पण काळाची सत्ता जगावर जरी असली महाराज, तर आमच्या संतावर त्यांची सत्ता चलत नाही. का चलत नाही संतावर? त्याचं कारण आहे, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. महाराज म्हणतात बळीयाचे अंकित, आम्ही बलवानाच्या संगतीत राहिलो, अंकित राहिलो, आणि त्यांच्या अंकित राहिल्यामुळं त्यांचं बळ आम्हाला प्राप्त झालं. कुणाचं? बळवान असा कोण आहे? बळवान या जगामध्ये बळीया माझा पंढरीराव, सकळ देवाचाही देव. जगामध्ये सर्वात कोण आहे? श्रेष्ठ असा बलवान बळीया माझा पंढरीराव. या जगामध्ये, या विश्वामध्ये, पूर्ण विश्वात त्याची सत्ता आहे मला. त्याच्या सत्तेने हे सगळं चालतं. तुझी सत्यने वेदासी बोलणे, तुझिया सत्यने वेदासी बोलणे, सूर्याची तुझिया
बळे देवा तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणोनी शिरणारो. माय बापांनो, देवाची सत्ता या विश्वावर आहे. जेणे हे विश्व निर्मितीने महर्षी देवा संस्थापिले. भगवंताने पूर्ण विश्व निर्माण केलं. तो विश्वाचा मालक आहे, विश्वाचा चालक आहे. भरण पोषण करणारा पोषितो जगासी एकलाची. देव आपल्याला जगवतो, चालवतो, बोलवतो म्हणून आपण चालतो. वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोटे. चाले हे शरीर कोणाची असते ग्रास घेऊ सत्ता नाही अति मायबापणो. कुणाच्या सत्तेनं शरीर चालतं, कुणाच्या सत्तेनं आपण बोलतो. आपले हा मी बोलविल्या वेतू बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राण हाले जो जगातील चालिता. जगाचा सूत्रधारी माझा भगवान आहे. आलं का लक्षात? मग माणसाच्या जीवनात आल्यानंतर अभिमान करू नये. माणसं काल टाईट करून फिरतात. महाराज माझ्या एवढा मीच आहे, मी आहे म्हणून तालुका आहे, मी आहे म्हणून जिल्हा आहे, मी आहे म्हणून घर सुखी आहे, मी पोचतो म्हणून खातात घरातले. हे अभिमान आहे. ते गाडी खाली बैलगाडी खाली जुन्या काळातली गोष्ट आहे. एक कुत्र चालतं महाराज गाडी खाली, कुत्र. त्या कुत्र्याला काय वाटतं, मी स्वतःच गाडी ओढू लागलो. खरं सांगा, गाडी बैल वळतात की कुत्र वळतो? कुत्र वळतं नाही, नाही असं नाही. गाडी बैल वळतात, पण त्या कुत्र्याला अभिमान आहे. मी गाडी ओढू लागलो म्हणजे कुत्र, मी गाडी ओढू लागलो. हे सगळं हे आपण जे काय जीवनात हे अज्ञानपणानं जगतो, हे जीवनातलं अज्ञानपण आहे. मला मी करता आहे म्हणून हे सगळं होतं, हे असं अजिबात नाही. त्याची सत्ता आहे. त्याची किती दिवस ठेवायचं, कसं ठेवायचं आणि कधी न्यायचं, कुणाची सत्ता आहे बाबा? त्याची सत्ता आहे, माझ्या भगवंताची सत्ता आहे. म्हणून तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी या बळे देवा तुझी सत्ता आहे पूर्ण विश्वावर. आणि संत महात्म्याला देवाची सत्ता कळाली. हे जे आपण समोर सगळे घरचे आपण पाहतो ते आपल्याला दिसतात, ते स्वार्थी लोक आहेत. स्वार्थी एकही आपल्या कामाचा नाही. संत महात्म्यांच्या लक्षात आलं की हे कोणी कुणाचं नाही. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे संत महात्म्यांनी ओळखलं महाराज या लोकांना. आणि संत नाथ महाराज म्हणतात, नाही रे कोणी कुणाचे कोणी, अंती जासी एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून. आपल्या सोबत कोणी येतं का? कोणीच येत नाही महाराज. आणि आपण जे म्हणतो हे सगळं घर माझं, बायको माझी, लेकर माझी, आमकं माझं, तमकं माझं म्हणून जीवन जगतो आपण. कोणी कुणाच्या सोबत येत नाही महाराज. एखादा मनुष्य बिमार बाजारावर पडावं, एरवी त्या माणसाला कोणी भेटायला येतं का? येत नाहीत महाराज. कोणी त्याला खायला काही भेटीला आणतं का? आणत नाहीत. माणूस बाजार पडला की त्याला लोक भेटीला येतात, खायला आणतात. पण ते खातं का हो? खात नाही. एवढं तरी खाओ, घासभर खाओ, ते खात नाही महाराज. ते बाजार पडूनच फुकट टिकमिक 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 बघतं. आणि हे महागलेच माणसं खाऊन गबूच्या गबू होतात, महागले माणसं. पण हे उघड डोळ्यानं बघत. म्हणून हे कोणीच कुणाच नाही. संत महात्म्यांनी ओळखलं महाराज. आणि बलवान अशा भगवंताची त्यांनी संगत केली आणि त्यांना बळ प्राप्त झालं. त्यांनी काय केलं? अहोरात्र देवाच्या प्राप्तीसाठी नामसाधना केली. आणि नामसाधना केल्यामुळं त्यांच्या जीवनात काय प्राप्त झालं? त्यांच्या अंतःकरणातली भीतीच निघून गेली. कशाची? मरण माझे मरून गेले, मज केले अमर. जगात पूर्ण जगात या विश्वामध्ये काळाची भीती आहे माझ्यापण. काळ सगळ्या जगाला त्रस्त केलाय काळानं. पण ते काळ तुकया घरी राहत असे. काळ गुलाम तो श्राम.
आणि तुकया घरी राबत असे. संतांच्या घरी काळ दासत्व करतो महाराज, सेवक होऊन काम करतो, कामाटी होऊन काम करतो. लक्षात घ्या. पण संतांच्या समोर काहीच काळ करू शकत नाही. तुकाराम 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 नाम घेता कापेम. या कार्यक्रमामध्ये आमचे पी.आय. केंद्रे साहेब सुद्धा इथे येऊन थांबलेले आहेत. पुढे साहेब पुढे व त्यांचे सहकारी आणि श्रीकांत जायभाई यांनी सुद्धा कार्यक्रमात त्यांची उपस्थिती लाभलेली आहे. महाराज काय म्हणतात? तुकाराम तुकाराम नाम घेता कापेम. बघा संतांच्या नावामध्ये किती मोठी ताकद आहे मायबापांनो. नुसतं संतांचं नाव घेतलं तरी काळ असा महाराज कापे येम थरथर थरथर त्याला घाम फुटतो. एवढी मोठी संतांच्या नावात ताकद आहे. कशामुळं? ह्यांनी बलवान अशा माझ्या भगवंताची संगत केल्यानं संत महात्म्याला बळ प्राप्त झालं. आणि त्यांनी काय साधना केली? अहोरात्र नाम साधना केली. अहोरात्र दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. म्हणून हे जगात असलेला सगळ्यांना त्रस्त करणारा काळ संत महात्म्याच्या पायाला लागतो. ह्या अभंगाच्या पहिल्या चरणात जय जय जटापवारी जय जय जटापवारी जय जटापवारी जय जटापवारी ज्याची पवाडे म्हणजे भगवंताने जे जीवनात केलं कार्य आणि त्या कार्याचे पवाडे महाराज. जी लीला भगवंताने केल्या त्या लीलेचे पवाडे. देवाचं नामस्मरण करणे काय त्यांची लीला आपल्या मुखानं वर्णन करणं म्हणजे त्यांचे पवाडे. जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजचे
आपण पोवाडे ऐकतो. कशामुळं? छत्रपती शिवाजी महाराजांना जीवनामध्ये असं काही कार्य करून ठेवलं महाराज की आज छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, अवतारला आले म्हणून सगळे मंदिर उभे आहे. सगळं आज आपला धर्म उभा आहे, आपल्याला स्वातंत्र्य आहे, असं त्यांनी कार्य करून ठेवलं. म्हणून त्यांचे पोवाडे आज आपण गातो. किंवा अहिल्याबाई होळकर त्यांचे आपण पोवाडे गातो. का? त्यांनी जीवनात ते कार्य करून ठेवलंय. त्यांच्या कार्याचे आपण पोवाडे गातो. तसं भगवंताचे आपण जे भगवंतानी जीवनात कार्य केलं त्यांचे पोवाडे आपण मोठ्या गरजेने म्हणजे मोठ्या आवाजाने गातो. आणि मोठ्या आवाजाने त्यांचे पोवाडे गात असताना आणि गायल्यानंतर कळी काळ पाया पडे. महाराज म्हणतात देवाचं नामस्मरण केलं आणि आपण त्याच्या पोवाड्याची गर्जना केली, कळी काळ पाया पडे. एवढा जगाला त्रस्त करणारा काळ, अशा काळाला महाराज, असा काळ संतांच्या पायाला लागतो महाराज. जगा काळ काळ आम्ही माता दिला पाय. महाराज म्हणतात ह्या काळानं सगळ्या जगाला खाल्लं. मला जगाला खातो काळ. पण तुकोबाराय म्हणतात आम्ही माता दिला पाय. त्या काळाच्या डोक्यावर पाय ठेवतो मुलांनी आणि आम्ही माता दिला पाय. लक्षात घ्या, काळाची सत्ता संतांच्या पुढे चलत नाही. का चलत नाही? त्यांनी रात्रंदिवस नामस्मरण केले. ज्याची गरजता पोवाडे, कळी काळ पाया पडे. काळ पाया पडतो. ज्ञानेश्वर महाराजांचं आयुष्य किती होतं? 16 वर्ष आयुष्य. 16 वर्ष आयुष्य होतं ज्ञानेश्वर महाराजांचं. आणि 16 वर्ष आयुष्य संपल्यानंतर काळ आला न्यायला. आणि काळ न्यायला आल्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांनी 2 बोटं दाखवली. आणि काळ लक्षात आलं. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की 2 वर्षांनंतर येऊन बोलत असतील, दाखवत असतील म्हणून 2 बोटं दाखवल्यानंतर काळ परत गेला महाराज. परत गेला की नंतर काळ 2 वर्षाला परत आला. सोपान दादानं 2 बोटं दाखवले. सोपान दादा अजून पुन्हा 2 वर्षाला ये म्हणत असतील म्हणून पुन्हा काळ परत गेला. आणि 2 वर्षाला पुन्हा काळ आला महाराज. आणि आल्यानंतर मुक्ताबाईने सांगितलं, अरे म्हणले काळ्या तुला कळते का काही? माझ्या ज्ञानदादाला चंद्र सूर्य असूपर्यंत आयुष्य आहे आणि तू पुन्हा 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 यायला लागला. हे बोटाचा अर्थ कळते का म्हणली? चंद्र सूर्य आहे पर्यंत ज्ञानदादाला नेण्याचा हक्क नाही. किती वर्ष आयुष्य वाढलं? निवृत्तीनाथ महाराज 2 वर्ष, सोपान दादानं 2 वर्ष, मुक्ताबाईनं 2 वर्षे, असं 6 वर्ष आयुष्य वाढलं महाराज ज्ञानोबारायचं. आणि पुन्हा स्वविच्छेनं ज्ञानोबारायांनी 22व्या वर्षी समाधी घेतली. काळच काही चाललं का? काळचं काही चाललं नाही महाराज. काळचं काही चालू शकतही नाही. बरं, नाथरायाचं बघा चरित्र. नाथरायांनी काय केलं? नाथरायांनी ध्येय ठेवला. नाथरायांनी ध्येय ठेवल्याबरोबर लोकांनी त्याच्यात म्हणजे धिरड्यावर नाथराय महाराजाला बांधला आणि घेऊन निघाले लोक. निघाल्यानंतर त्या लोकांच्या मनामध्ये असं एक अज्ञान उभा टाकलं. नाथ महाराज शांतीब्रह्म नाथ महाराज एवढे विद्वान आहेत, पण शेवटी आमच्याच खांद्यावर यांना न्यायची पाळी आली. असा अभिमान त्या चौघाच्या खांद्यात जे खंडेकरी असतात त्यांच्या मनात उभा टाकला. त्यांच्या मनात अभिमान उभा टाकल्याबरोबर नाथ महाराज उठून बसले. महाराज अरे म्हणजे सोडा म्हणतच मला सोडा. का? यांच्या मनात अभिमान उभा टाकलाय. आमच्याशिवाय नाथ महाराजांना आता कोण नेणार आहे? नाथ महाराज उठून बसले. पुन्हा नाथ महाराजांनी 4 वर्षाला पुन्हा ध्येय ठेवले. ध्येय ठेवल्यानंतर पुन्हा नाथ महाराजची असं बांधून खिरड्यावर नेत असताना, काठी नेत असताना समोरून एका बाईच्या मुलीची बोलवण जात होती. आणि तिनं पाहिली नाथ महाराज इकडून ते नाथ महाराजची ताटी चाललेली आहे. अरे अरे म्हणले, नाथ महाराजाला आजच जायची काही वेळ असेल का? काल गेले असते किंवा उद्या गेले असले तरी माझ्या ह्या मुलीच्या बोलूनला काही आडवाले नसतील. आता नाथ महाराज माझ्या मुलीच्या बोलूनला आडवालेत म्हणे. एवढाच तिच्या अंतकरणामध्ये, त्या बाईच्या अंतकरणात भाव आल्याबरोबर नाथ महाराज पुन्हा उठून बसले. अरे बरोबर थांबा, हिम्मत माझ्या मनात स्वविच्छेद केव्हा जाईल. पुन्हा नाथ महाराजांनी
गंगेमध्ये महाराज आपला देह अर्पण केला. हे कुणाची सत्ता आहे हो, कुणाची ताकद आहे काळाला बोलण्याची? विठाराम आपली सत्ता चलती का बघा, चलती का? काय शिफारस चलती? काही 4-2 कोटी रुपये जर आपण त्या काळाला दिले तर चालतं का? कुणाची शिफारस चलत नाही महाराज. तिथं पैसाही चलत नाही, तिथं काही चलत नाही. त्याला म्हणतात काळ. ते आमदार असो, ते मंत्री असतो, खासदार असो, पंतप्रधान असो, त्याच्यामुळे येते नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. विचार का, कुणाचंच काही चालू शकत नाही. त्याला म्हणतात काळ. आणि ते काळ संत महात्म्याच्या पाया पडतो. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, ज्याची गरज ताप वाढे कळी काळ पाया पडे. संत महात्म्याची परवानगी घेतो आणि परवानगी घेऊन काळ स्वतः काळ येत नाही महाराज, ते विष्णुदूताला पाठवतो. म्हणून संत महात्मे जगात श्रेष्ठ आहे. आज एवढं मोठं कार्य चालतं, हे काही साधी पुणे, हे साधं कार्य आहे. बाबा जगन्नाथ सावकार, आमचे चक्रवार सावकार, आमचे सावकार असतील, आमचे गादेवार सावकार असतील, हे फार पुण्यवान माणसं आहेत आणि यांच्या पाठीमागं बाबाची कृपा आहे. म्हणून हे सगळं कार्य चालतं. हे कार्य असंच चालावं, अशी संतांची कृपा असावं आणि आपल्याला दरवर्षी सेवा घडावं, एवढंच मी बाबाच्या समोर विनंती करतो. संतांची सेवा केल्यानंतर फार मोठं पुण्य आहे महाराज. तुम्ही देवाचं नामस्मरण करा किंवा संतांचं करा, तेवढीच पुण्य आहे. लक्षात घ्या. आता भगवान कृष्णाच्या अवतारामध्ये भगवान कृष्णाने गोट्यामध्ये गायी बांधल्या होत्या. त्या गायीचे स्तन महाराज, गायी सोडून दिल्या आणि ते गायीचे स्तन बैलासारखे झाले महाराज. आणि बैला त्या गोट्यामध्ये दुसऱ्या गोरे बांधले होते, बारकी बैल. आणि त्या बैलाच्या कासातून भगवान कृष्णानं दूध काढलं की तुम्ही चरित्र ऐकलेलं आहे. भगवान कृष्णानं जिवंत असलेल्या त्या गोट्यातून त्या वासराच्या त्या गोऱ्याच्या कासातून दूध काढलं, जिवंत असलेल्या. पण माझ्या तुकोबरायांनी दगडाच्या नंदीच्या कासातून दूध काढलं. अतिशय साऊंड सिस्टीम उत्तम आणि उत्तम व्यवस्थित आहे. तसेच आपले चौदार आहे, महाराज दरवर्षी देवांची सकाळ मंगनाळे उन्हाळे घरास केलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढले. भगवान कृष्णाने त्या गोऱ्याच्या कासातून बैलाच्या कासातून दूध काढलं, जिवंत असलेल्या. पण माझ्या तुकोबराने दगडाच्या नंदीच्या कासातून दूध काढलं. कारण तुकोबाराय वैकुंठाला गेलेले होते आणि त्यांची कन्या असलेली भागीरथी कन्या, तिला माहित नाही मला, तिनं अनांत्या घरी होती आणि त्या काळात काही फोन नव्हते, काही. तिनं असं धाव पडला आणि बाबा तुम्हाला सांगले नाही, फोन लावले नाही. त्या काळात काही फोनही नव्हते, मला काही सुचनाही नाही आणि न मला बोलता तुम्ही वैकुंठाला गेले. ठाव पडला महाराज. बाबा गेले कोणी गावा आणि भागीरथी करती धावा. आणि तिचा धावा ऐकून भगवान तुकोबाराय आले, मुलीचा धावा ऐकून आले आणि मुलीनं आता बाबा आले अंतःकरणात खूप मोठं प्रेम तयार झालं. आणि त्याने काय केलं, बाबाला आता जेवायला काय करावं, लवकर स्वयंपाक कोणता होतो, तिनं बोटवी शिजवली महाराज. आणि शिजवल्यानंतर आता बोटवी म्हणले की त्याला दूध पाहिजे, त्याला तूप पाहिजे. आता तिथं दूध कोण्या टायमात कुठलं दूध आणावं महाराज?
पण भागीरथीला म्हणले तू काळजी करू नको, मी दूध आता लगेच काढून आणतो म्हणले. आणि येलेश्वराचं मंदिर होतं, महादेवाचं मंदिर, पुढे नंदी उभा टाकलेला होता, मध्ये भगवान शंकराची पिंड होती. आणि त्या नंदीपाशी गेले आणि नंदीपाशी जाऊन पाठीवर हात फिरल्याबरोबर महाराज त्या नंदीच्या पाठीवर हात फिरल्याबरोबर नंदी उभा टाकला. आणि उभा टाकल्याबरोबर अशा दगडाच्या नंदीच्या कासातून माझ्या तुकोबाराने दूध काढलं. बघा, संतांची जी देवा ताकद आहे तेही संतात ताकद आहे महाराज. तेच म्हणजे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. संताच्याही नावात तेच ताकद आहे आणि देवाच्याही नावात तेच ताकद आहे. म्हणून तुम्ही संताची पूजा करा किंवा देवाची पूजा करा, दोन्ही मध्ये तेवढंच पुण्य आहे महाराज. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ज्याची गरजता पवाडे कळी काळ पाया पडे आणि तो राहतो कुठे अभंगाच्या दुसऱ्या Oh